विमलबाई देवरे लक्ष्मण, माझे बी मिस्टर काम करत होते अंबासिडर हॉटेलमध्ये. त्याला रिटायर होऊन 2004 मध्ये झाले. आमचा 500 रुपयामध्ये गुजारा कसा करायचा. मी धुणे भांड्याची कामं करते आज जवळजवळ 40 वर्षापूर्वी. 500 रुपयाचा मोदी सरकाराकडून हिशोब लावून घ्या. एक औषध गोळ्या करायच्या का खाणंपिणं करायचं का कुठे जाणं येणं करायचं. 10-12 वर्ष झाले त्यांच्या कानावर आपली लढाई जात नाही का. बैरे येत का ते. आपण त्यांना मतदान देतो, त्यांना मोठं करतो. ते आपल्याला किती हैराण करू राहिले. तुमची साधी एवढी गोष्ट 10 वर्षापूर्वी ते ऐका नाही. त्यांना ऐकू येत नाहीये का. एक द्या, नाही तर तुम्ही एक काम करा म्हणून सरकारला म्हणावं. एक आमचं जीवन ह्या ठिकाणी संपवून टाका. कारण की आता आमच्यामध्ये शक्ती राहिली नाही कामं धंदे करायची. आम्ही कसं जीवन जगतो हे 500 रुपयामध्ये बीपी शुगरच्या गोळ्या घेतल्याशिवाय पर्याय नाही. म्हातारे कोतारे माणसं कुठे कामाला जाऊ शकत नाही. आता सर्व इथं बसले लोक 75 वर्षाच्या पुढे त्यांचं वय. ते काय करतील. मुला बाळाला पण नोकऱ्या नाहीये, ते पण हातावरचे. तर एकच सरकारला सांगायचं. मला काय जास्त, मी 10 वर्षापासून मिटिंगी चालू होत्या. मी आज सुट्टी घेऊन इथं आले खास बोलण्यासाठी. कारण की मोदी सरकारच्या कानावर ही गोष्ट जाते का नाही. नसन जात तर मोदी सरकारने आपल्याला काय करायचं. आपलं जीवन त्याच्या हाताने संपवून टाकायचं. आपल्याला काही अधिकार नाही. असं जीवाच्या तडामुडा करता जिंदालाच जगतोय आपण. आपल्याला नीट खायला नाही, नीट राहायला नाही, ना कुठं जाणं होत नाही, ना नाताचे लाड करणं होत नाही. नातू म्हणतो आजी 10 रुपये दे, नाही देऊ शकत आम्ही 10 रुपये. विचार करतो. मी सांगते त्यांना, ते सांगते मला. काय करतं 500 रुपयामध्ये. आता धुणे भांड्याचे काम प्रत्येक महिला. आजी इकडे या, तुम्ही इकडे या. सरकारला मोदी सरकारने आपल्याला उत्तर दिलं पाहिजे ना. आता आपल्या प्रश्नाचं 10 वर्षापासून उत्तर दिलं नाही. याचं उत्तर उद्या आपल्याला लोकमतला आलंच पाहिजे. नाही जर आलं तर आपल्याला लोकमतमध्ये जायचं. सरकारी पेपरमध्ये बातमी आली पाहिजे, टीव्हीवर बातमी आली पाहिजे. गंमत करतो मोदी सरकारने. आपण मतदान देतो. आपल्या जीवावर मोठा आहे. आपल्या जीवावरच येतो सरकार. कोणाच्या जीवावर येतो. आपल्या जीवावर. तो आयुष करतो, मैश करतो. आपल्याला 500 रुपयामध्ये आपण महिना काढतो. कसा काढायचा महिना. बापले को सांगा तुम्ही. ह्या सरकारचं करायचं काय. ह्या सरकारचं करायचं काय. नुसते आपल्याला आश्वासन आणि आश्वासन किती आहे का. ठरवायचं मंडळीनं एक ठरायचं. आता तुम्ही काय करायचं. एक आमची पेन्शन वाढव, नाही तर आमचं वाला जीवन संपून टाकणं या ठिकाणी टाकायचं. हो, आम्ही जर घरात आत्महत्या केली आमच्या मुलावर तक्रार होईल. त्यांच्याकडे भांडायला पैसा नाही. घरी जर आत्महत्या केली, आत्महत्या करायच्याच वेळ आहे आम्हाला पेन्शन धारकाला. पर्याय काही आता राहिलेला नाही. आणि आता आत्महत्या करायची तर कुठे करायची. एक तर कलेक्टरला करू, नाही तर अशा ठिकाणी करू. आम्ही आमच्या घरात करणार नाही. धन्यवाद ताई. सन्मान्य